तुम्हाला पिरियड पण असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला पिरियड पण असलं तर हा ब्लॉग त्यांना शेअर करा. सकाळी व रात्री बालासन करा, याने पिरियड पेन कमी होईल. फूट मसाज करा, याने ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि पिरियड पेन कमी होईल. तुम्हाला जर स्ट्रेस जास्त असेल, कामाचा लोड असेल तर हेड मसाज करा, याने स्ट्रेस कमी होईल आणि झोप चांगली लागेल, दिवस पूर्ण चांगला जाईल. शास्त्रानुसार मासिक पाळीच्या पहिले 3 दिवस डोकं धुवायचं नाही असं मी ऐकले, पण त्याला सायंटिफिक रिझन आहे. ते म्हणजे मासिक पाळीत ब्लड फ्लो खालच्या दिशेने चालू असतो, पहिले 3 दिवस तो जास्त असतो, म्हणून 4थ्या आणि 5व्या दिवशीच डोकं धुवायचं, पहिले 3 दिवस डोकं धुवायचं नाही. जिरे, ओवा आणि गुळाचा खडा एकत्र करा, ते 1/4 होईपर्यंत उकळवा आणि ते पाणी पिऊन घ्या. रोज 2 ग्लास गरम पाणी पिया, त्याने गट हेल्थ चांगली राहते आणि तुमचा पिरियड पण कमी होतो. रोज सकाळी घरात झोपून राहायचं नाही, पिरियड आल्यानंतर बाहेर फ्रेश हवेमध्ये हिंडायचं. चांगलं प्राणायामाचे चांगले प्रकार करायचे, जे मी करतेय ते करा, तुम्हाला तुमच्या पिरियडमध्ये खूप बदल जाणवेल. माझं पिरियड रुटीन फॉलो करायला विसरू नका आणि प्लीज ज्यांना पिरियड पण आहे त्यांना हा ब्लॉग शेअर करा. मस्त गरम पाण्याने आंघोळ करायची, स्किन केअर करायचं, फळं खाऊन घ्यायची आणि चिया सीड्स वॉटर प्यायचं आणि पिरियडमध्ये भिजवलेल्या बडीशेपचं पाणी कंपल्सरी घ्यायचं. ब्लॉग सेव्ह करून ठेवा, शेअर करा आणि माझं पिरियड रुटीन फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.